हो विमल आहे का? विमल नाहीये, ही कमल आहे, जा घेऊन येला. नाही मेले मी तशी का? साहेब तो दारूचा खांबा कितीला आहे हो? तो 10,000 रुपयाला आहे. एवढा मान? ऐका ना, मी तुमचं आहे ना रेग्युलर कस्टमर आहे. आपापल्या मध्ये 300ला द्या ना. तू रोजचा गिराईक आहे म्हणून तुला एक सांगू का, तू EMI कर ना. EMI म्हणजे EMI म्हणजे हप्त्यावर घे ना. म्हणजे दारूचा खांबा आता हप्ते भेटायला लागला काय? मग देश कुठं चाललाय? कुठे चाललाय अरे देश पुढे चाललाय. साहेब? मला ना जरा इसकुटून सांगा ना नेमकी प्रोसेस काय आहे? तुझ्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड आहे का? आहे ना. आधी तुझा आपल्याला सिव्हिल स्कोर चेक करावं लागेल पहिले. मला हप्ते दारूचे खंबे भेटायला लागले म्हणजे आमच्या सारख्या लोकांची चिंगड येणार राव. मग अरे 30,000चं लोनचं आहे तुझ्यावर ऑफर आहे. ऑफर आहे? काय सिव्हिल स्कोर आहे तुझा? मग मी काय हलका माणूस आहे काय? नितीश अंबानी, मुकेश अंबानी, टाटा बिर्ला अंबानी यांच्या सोबत उठणं बसणं माझं, आम्ही सोबत टेबल फ्रेंड आहे. त्यांचे दारूचे पैसे मीच धरतो. वा, आता हप्ता भर. ऐका ना, मला ना अजून क्लिअर सांगा म्हणजे हप्ता किती पडन आपल्याला साधारण? आता मला सांग, बॉटल कितीची आहे? 10,000. 10,000 म्हणल्यावर तुझ्याकडे डाऊन पेमेंट किती आहे? 300 रुपये. हो 300. आता हे बघ, 10,000ची बॉटल, 300 रुपये डाऊन पेमेंट, 9,700 रुपये कर्जाची रक्कम आणि आता 10 वर्षाचा हप्ता, महिन्याला EMI बसणार तुला 94 रुपयाचा. डन करा, फाईल आपली पसंत टाका, आणा खांबा. अबे साले. अभिनंदन. अभिनंदन, थँक्यू सो मच. Yes. येतो मी साहेब. ये धर, ये घेऊन जा आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन जा. येतो साहेब. अय बाबा, अरे एवढी महागाची गोष्ट घेतली, इन्स्टाला व्हॉट्सअपला स्टोरी बिरी लाव, लोकांना जळव. अरे काय घेतलाय तू? करा चालू. घे. कोणी नाही केलं सदावलंय कारण साऱ्या संकट. अरे ते 6,000ची बॉटल इथं सगळे हप्ते फेडशील तू. ठेव. सान्या लय खर्च झालाय यावेळी, तुला आहे ना गव्हर्नमेंट जॉब भेटला पाहिजे म्हणजे पाहिजेच. आलं का लक्षात? काका, तुम्ही तुमच्या स्वप्न त्याच्यावर लावतो राहिलात. अहो त्याला कधीतरी विचारा त्याला काय बनायचंय. अहो सचिन तेंडुलकरला त्याच्या बापाने म्हणलं असतं की तू ऍक्टिंग कर, तर तो एवढा मोठा क्रिकेटर झाला असता का? आणि शाहरुख खानला जर म्हणलं असतं की तू क्रिकेट खेळ, तर तो एवढा मोठा ऍक्टर झाला असता का? अहो तुम्ही तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्याच्यावर लोड लावून राहिलात. अहो तुम्ही त्याच्या अपेक्षा विचारा काहीतरी, त्याच्या मागे असं खंबीरपणे उभा राहा, मग तो बघा किती पुढे जातोय. माझ्या पोराबरोबर समजून सांगतोय मला, PhD समजवलाची. लोक आमच्यावर जायला लागले. आला आमच्या ध्यानात. तुमच्या आईला नवरा बघू का इथं पुण्यात? तुम्हाला कपडे नाहीत का घालायला? नाही ना, माझ्याकडे कपडे नाहीयेत. थांबा मी आणते. अहो हे जरा टाईट होऊ राहिलंय, जरा इथून टिपा उसवा म्हणजे फिटिंग मध्ये. ही आमची मुलगी आहे, आम्हाला तुमचा मुलगा पसंत पडला. आता तुमच्या मुलाला विचारा आमची मुलगी पसंत आहे की नाही ते. होय रे विराज, मुलगी पसंत आहे का? अबे साले. पसंत. तुम्हाला मूत खडा झालेला आहे, 5,000च्या गोळ्या लिहून देतो, ते रेग्युलर घ्या 3 महिने, म्हणजे एकदम नीट होऊन जाईल. अरे डॉक्टर काय पण सांगू राहिला, 3 महिने फक्त BRP, तो मूत खडाने एकदम विरघळून जाईल. हा का? हा चल. 3 months later. तुमचे रिपोर्ट चाललेले आहेत, थांबा जरा. तुमचा मूत खडा विरघळलाय बरं का, पण लिव्हर खराब झाले. तू त्या मुलीकडे का बघितलंस? सॉरी आता नाही बघणार. किती भारी कपल आहे ना. होणार रे. बेबी तुम्हाला सोडून तर नाही ना जाणार? अजिबात नाही जाणार तुला सोडून दे.
मला 7 जन्म फक्त तूच नवरा हवायस. हा मला पण 7 जन्म तूच बायको हवीस. देव काहीच्या काही जोड्या पण येतो. हा ना यार, कोणत्या देवाला नवस केलता काय माहिती भाडकावनी. पैसा नाही माझी होणारी बायको काय करत असेल रे? असंच कोणाला तरी 7 जन्माचे वचन देत असन. ए भाडकाऊ, वहिनी ना तुझी असं बोलतात का? सॉरी अबे साले. सन्या, मला जशी माझ्या होणाऱ्या बायकोची आठवण येते ना तशी तिला पण येत असेल ना? हा मग गुचक्या लागत असते बिचारीला. वहिनी काय झालं बेबी? पाणी सांगू? पाणी दे तू दे बायकोला तू. ए, भाडकाऊ उठ, माझ्या बायको शेजारी बसतो का? बायको पाणी. होय सोन्या, अरे या मिस्त्रीने आखी भितड वाकडी तिकडे बांधली. अय कोण वाकडी तिकडे बांधलीस? एकदा प्लॅस्टर होऊन द्या, एकदम सरळ होऊन जाईन. सोन्या, अरे मिस्त्रीने आख्या पायऱ्या वाकडी तिकडे बांधल्यात. अहो एकदा प्लॅस्टर होऊन द्या, एकदम सरळ होऊन जाईन. सोन्या, अरे असला कसला मिस्त्री आणला तू? कसल्या वाकडं तिकडे करून टाकलाय त्यांनी. अरे नाही, एकदा प्लॅस्टर झाला ना सरळ होऊन जाईन, एकदम नीट होऊन जाईन. अरे बा पाय का मोडला, पर वाकडा करून टाकलाय. अरे प्लास्टर झाल्यावर ना नीट होऊन जाईल, सरळ होऊन जाईल. काय करता? अहो हाताचं ऑपरेशन झालंय, त्याचा स्टेटस ठेवतोय व्हॉट्सअपला. तेवढं सिंपत्ती मिळती, लोक भेटायला येतात. तुम्ही का नाही ठेवीत? तुमचं बी ऑपरेशन झालंय ना? हा अहो मग ठेवा ना स्टेटस, तेवढे लोक भेटायला येतील तुम्हाला. नाही नको. अहो ठेवायचं, तेवढं सिंपत्ती मिळती, लोकांना वाईट वाटतं. पण मला एकट्याला नाही ना जमत एवढं. मी काढतो ना फोटो. तुम्हाला जमन? हा चल, मी कशाला आहे, हा एक हात खराब आहे फक्त. या कुठं? हो हे काय करू राहिले तुम्ही? मूळ वेद्याचं ऑपरेशन झालंय ना, काढा ना फोटो. नाही नको, झाकून ठेवा. ते व्हॉट्सअपला बरं नाही वाटायचं, ठेवा, झाकून घ्या, वर घ्या. हा. चला झोपा या. म्हणजे सिंपती भेटली असते. सन्या पुढे घेऊन मासा पकडता येतो का बघ बरं. बरोबर. होय सन्या निल्या, होय मासा लागलो. आयला मी एवढ्या वेळा आदबलो, मला नाही मासा सापडला. याने गळ फेकले मासा भेटलाय. एक काम करतो, याचा गळच उडून पडतो. निल्या, अरे तुम्ही किती बोलला, मी अजिबात थांबत असतो. आज मच्छी फ्रायच खातो. भैया टाइम काय झालं? टाइम भाई यहाँ पे क्या हो रहा है? भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई? 10 वाजून 44 मिनिट झालेत. अरे बाबा टाइम सांगितलं तुम्ही. अहो मी कागद आणि पेनच्या मदतीने सूर्याच्या स्थितीहून सांगू शकतो की आता टाइम काय झालाय. आणि कागद आणि पेन नसल्यावर? अहो मग मी घड्याळ बघतो. हे बघा एवढं सोपं आहे ते. समय का पहिया चलता है, दिन ढलता है, रात आती है, रात में जब एक छोटा डबल पेन आहे का तुझ्याकडे? असं सर पेन संपलाय आता. पेन संपलाय? डबल पेन कोणाला डबल पेन असेल तर द्या रे याला. सर माझ्याकडे आहे. सजनी रे. अरे तू याच्यात रिफिल दिली काय? आई तू पेन मागितलास ना, रिफिल थोडी मागितली. तू कसा डोक्यात लागलेली का काय? आता काय झालं? कोण पडतो राहिला? अहो तिने फक्त पेन म्हणलं, पेनच दिला सर, रिफिल दिलीच नाही याच्यात. पेन म्हटलं पेनच देईल ती, तरी पेन देईल.
काय रे? सुरू करून नाही राहिला तू? अहो रिफिल दिली पण त्याचं साईज नव्हते. सगळी शाही तोंडाला लावून घेतली आणि रिफिल मध्ये शाही नाही म्हणतोय. सगळी शाही तोंडाला लावून घेतली. पेन्सिल दिली. पेन्सिल नाही. पेन्सिल नाही आणली का तू? हा? पेन्सिल आणली. घेतो दुसरं पण घेतो. काय रे भेटली पेन्सिल? भेटली पण सर टोक नाही. टोक पण आम्हीच करायचं का? हा शार्पनर आहे का? शार्पनर नाही ना सर. ए बाळा ए पुढे सोडतो का रे बाळा? बसा ना. हो कस काय लागलं एवढं तुम्हाला? अरे बाळा गाडीवाला धडकलं बाळा. अहो लोकांना गाड्याच येत नाही. ए बाबा काय करतो बाबा तू? गेर ह्या साईडला बाबा. ए बाबा या गेरच्या नादात काल एक म्हातारा मिळाला असतं माझ्याकडून. काय मग आडवा आला असं बाळा तुला? नाही, मी त्याला आडवा गेलो. काय? डोळे पांढरे केले त्यांनी डायरेक्ट फेस आला तोंडाला. वाकला म्हातारा. ए बाबा हे साईडला थांबव, आताच बरं वाटतंय मला. नाही, आता मी थांबत नसतो. तुम्हाला डायरेक्ट पोचीत असते आता. ए कुठे? अहो तुम्हाला जिथं जायचं ना तिथं पोचीत आहो. तुम्ही फक्त नीट धरून बसा. असाच एक म्हातारा आहे ना माझ्या गाडीवर बसलो होतं. डंपर आला डंपर. डंपरला मी असा कट मारला ना. डंपरने गाडीचा बंपर पासून त्या म्हाताऱ्याच्या कंबर गाडीचा सगळा उपसून नेला. काय? तुझा पाय राहिला का बघ? पुढं राहिला पाय. या बघ नेलाय. बाबा मला पांढरे डोळे पांढरे होणे बा. थांबा. तू गाडी तू गाडी कसं चालवायची रोडला माहित नाही का? काही रोडचे नियम माहिती आहे का नाही याला? काय नियम? अरे डाव्या साईडने गाडी चालवायची असते. माणूस उड्या उद्या साईडने कसं काय राहिला तिकडे? चला मागचा माणूस कुठे गेला? माणूस होता का माग? आला अरे एवढं आलं रोड नाही एवढं आलं. अरे काय खाल्लं का फावर उडल्यावर राहिलं माझ्यावाले? अरे याला राहणे फवारा नगरचा माव आहे ते. अरे नगरचा माव माझ्या तोंडावर कुठं भाडकाव? याला राहणे नगरचा माव आहे. त्याच्यात गुलाबचं झालं गुलाब झालं. याला राहण्याचं तोंडाला स्मूथ होईल. त्याचं काय रे एवढं? अरे स्मूथ नाही का थूक पहिलं भाडकाव? नगरचं माव आहे तू का त्यात? अरे मग गिळू की आखी उलटी उरायला त्या वासानी मला. अरे वास आणि उलटी व्हायला ते का तुझी गोकाडे काय राहणे नगरचा माव आहे तो. त्याचा वास म्हणजे नुसतं गुलाब आहे गुलाब. गुलाब नाही ते पत्तल जुलाब झाल्यासारखं माझ्या तोंडावर चितुडे उडून राहिले भाडकाव त्याच्यावाले. याला धवण्याचे शितोडे म्हणजे काय साधे सुद्धा शितोडेच कर. याला धवणे नगरच्या मावाचे शितोडे सगळे सुपारीचा एक एक दाना त्या शितोड्या म्हणजे. त्या सुपारीच्या आहेत दाणा त्याच्या तर. तुझ्या आईचा दाना मग तुका तो कडे भाडकाव. याला धावण्या सुपारीचा दाना म्हणतोय. मग तुकला भाडकाव पाहिलं ते. मी ना झोकणार. बघ तुका मी उतर खाली जाऊन मला उतर. आम्हाला आता चुकत. अरे एवढं कोणा करून राहिलं भाडकाव? याला धावणे मग सगळं हात गेला माव काढतो ना शंभर सगळं बाहेर. इकडे नको तू तिकडे तू भाडकाव चाल. त्या साईड को तोड करू तू. येड्या गाडीचं चुकलो आता. रोडच राहिला तोंडात. मागे कुठं चुकलं तू? मागं चुकलं रोडवर. मागं कुठं चुकलं? रोडवर चुकलं. मागे आला धावणे. धावणार रोडावर चुकलं. माझ तोंडावर चुकलं. अरे झाले तोंड कशाला घेतलं तू मध्ये? तोंड कशाला घेतलं? आता तुला सांग महाराष्ट्र मागे कुठं चुकला तू? अरे धावणे तोंड कसं झालं ते? अरे कुणी चुकलं का तोंडावर? सगळं तू हारलास. आता काय लावशील? धर माझा आयफोन आणि माझ्या बुलेटची चावी लावतो मी. तर भाई पण गाडी चालव. बरं अजून एक गाडीची चावी. हे बघ ह्यो माझा फोन आणि ही बुलेटची चावी धर. हे बघ 3 बादशे. ए लगड्या ए 1.5 पायच्या ए 3.5 पायच्या लगड्या. अरे असं एखाद्याला म्हणू नाही. आपण बी तसंच होतो माहितीये का? ए गोरे ए लग्न झालेले ए पैशावाले ए गोरे गोरे. पेशंटची सिच्युएशन लय क्रिटिकल आहे. पण पेशंटचं जर ऑपरेशन केलं तर पेशंट वाचू शकतं. पण ऑपरेशनला 25 लाखापर्यंत खर्च येईल. तुम्ही जर हो म्हणत असाल तर लगेच ऑपरेशन करून टाकू. हो
करून टाका. ठीक आहे चालतं. ऑपरेशन सक्सेसफुल झाले. तुमचं पेशंट धोक्याच्या बाहेर आहे. फक्त तेवढे 25 लाखाचं बिल भरून टाका. कोण मी? हो तुम्ही. मी काय भरू? अहो तुमचं पेशंट होतं ना. कोण म्हणलं माझं पेशंट होतं? मी इथं चहा द्यायला आलो होतो. अरे मग तू कशाला हा म्हणला? मी म्हणलं माझ्या आणि जर एखाद्याचा जीव वाचत होता हा म्हणून टाका. बाई कधी परिस्थिती बदलती काय माहिती, काय आयुष्यभर असंच गरिबीत जगावं लागतंय. मम्मी तू टेन्शन नको घेऊ. बघ तू ना लय गरिबीत दिवस काढलेत. तुझं हे पोरग काय करतय बघ. अगं तू त्या पप्पाच्या भांगार गाडीवर फिरती ना, तुझं पोरग आहे ना तुला BMW मधून फिरवीन बघ. आणि मम्मी तू त्या काचच्या बांगड्या घालते पप्पाने दिलेल्या. मी तुला सोन्याच्या बांगड्या देईन बघ, सोन्याच्या बांगड्या. आणि आपण या भांगार घरात राहतो मम्मी. मी जेव्हा मोठा होईन ना तुला आहे ना 3 BHK मध्ये ठेवीन. 3 BHK मध्ये. तू अरे भाड खाऊ तुझ्या खाय प्यायचे वांधे. मी जेव्हा घरात आणून देतो तेव्हा तू खातो. अरे तुझी अंडरपॅन्ट फाटली ना आता 8 दिवस भोळा राहतोस. मी जेव्हा अंडरपॅन्ट आणून देतो तेव्हा तू घालतोस. अरे 25 वर्षाचा घोडवा झालास अजून कमवायची अक्कल नाहीये. अरे घरातला कधी स्क्रू बदल नाही झालं तर आणि 4 BHK घ्यायला चाललास. आईला तुला फायदा कमवून केला नाही याचं टेन्शन येत आहे मला. निघेतून. किती झाले? 150 रुपये. आईला नीट चालणार राव. नेट चला ना. मी देतो थांब. नाही नको मी देतो. यार मी देतो. अरे तू कमी देशील मी देतो ना. तू याड कर मी देतो म्हंटल ना. अरे मी घेतलं तू कमी देशील मी देऊ राहिलो. असा मुस्कार देईल मी देतो म्हणतोय ना. बरं दी. हा थांब. दिला बघ काय दिला? हॉटस्पॉट. मैं तो हूँ पागल. हो 2 वडे द्या ना 2 वडे. हो मामा 2 वडे मागू राहिला यो. हो नाही हो मी नाही मागितले. अरे आत्ताच मागितले ना 2. तू काय खोटं बोलतो. जी चाहता है खुद को जला दो. ऋषा तू एवढा गोरा कस काय रे? अरे मी जेव्हा पटत होतो ना तेव्हा माझी मम्मी ना पांढरी कॉलगेट लावायची. पांढरा कोलगेट. आईला माझ्या मम्मीने मिसरी घासली नसती ना तर मी पण गोरा असतो रे. होय निले हप्तेवाले गेले. अरे 4च हप्ते राहिले फक्त. असे येड्यावानी केलं नाही यांनी. तुम्हाला सोबत राहत जाय बरं का. असंच लपवतो परत. वहिनीले हा एक पोलीस स्टेशन टाकूनच देऊ. काय पोलीस स्टेशन? हो मग जसं गव्हर्नमेंट स्कूल असतं प्रायव्हेट स्कूल असतो तसं गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतं आणि प्रायव्हेट हॉस्पिटल असतं तसं गव्हर्नमेंट पोलीस स्टेशन आपलं स्वतःचं प्रायव्हेट पोलीस स्टेशन. होय हा राव. आईला गरीब माणसं सगळे तिकडे जातील आणि पैसेवाले सगळे आपल्याकडे येतील हा? मग त्यामुळेच म्हणतोय ज्या बँकेत प्रायव्हेट पोलीस स्टेशन साठी लोन भेटेल ती बँक शोध, एक जागा खरेदी करू आणि प्रायव्हेट पोलीस स्टेशन टाकून देऊ. हे सगळं मी करतो पण आपण गिरायक अट्रॅक्ट कसे करायचे? अरे आपल्याकडे तर सगळे अमीर लोकच येणार आहे. हा. ते पैशाची आयगाई तर करणार नाही. बरोबर आहे. आपण एक काम करू, एक मेनू कार्ड छापू. त्याच्यामध्ये मारामारी केसचे 1,000 रुपये, छेडाछाडी केसचे 2,000 रुपये, डिवॉर्सच्या केसचे 3,000 रुपये आणि चोरीच्या केसचे 4,000 रुपये, ते पण 18% GST सहित. असं मस्त पैकी जेवढे पण केस आहेत सगळ्यांचे रेट कार्ड छापून टाकू आणि कालांतराने जसे गिरायक वाढतील तसे रेट वाढवून टाकू. होय अरे लय काम होईन रे. लगेच कामाला लागतो. हे प्लॅन जर सक्सेस झालं तर नेक्स्ट डायरेक्ट सुप्रीम कोर्टला हात घालू. वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात. अरे निल्या ही मुलगी मला लय आवडते रे. अरे मस्त खरंय तुला ती पोरगी आवडती पण तुझ्यात काय आहे की ती तुझ्याकडे येईन? अरे तू शिक डॉक्टर पण ती पोरगी चालून तुझ्याकडे येईन. डॉक्टर 5व्या महिन्याची सोनोग्राफी करायची होती. निल्या उद्या जाऊ लागणार. हा माझी मला तर आता बोलत राहतो. ती पोरगी बघा ना किती चिकनी आहे. हा आईला लयच भारी दिसते राव. पहिला नजरच आटाना. अय निले ती म्हातारी बघ ना किती चिकनी आहे. 70ची तर हमक्याच असंती. तिचा नवरा जिवंत असं का रे? आईला काय सांगता नाही यायचं बुवा.
पण म्हातारी लई कडक आहे. खुले में दारू पीने का मजा ही कुछ और है. हाय, आज खुश तो बहुत होगे तुम. जी मालिक. अरे बेटा, मुझे माफ करना, मैंने तुम्हें देखा नहीं. जानबूझ के ऐसे कोई करेगा भी नहीं दादाजी. तुम्हें चढ़ी तो नहीं ना? 2 बूंद से थोड़ी चढ़ती है, कम से कम पूरा खंबा होना चाहिए तभी चढ़ेगी ना. इट्स ओके दादाजी. कैपेसिटी उम्र से बड़ी है इसकी. कैपेसिटी तो बड़ी होगी ना बड़ी मालिक. खून तो बेवड़ों के खानदान का ही है. ये अपने हीरा बाबू के बेटे.